गद्दारीच्या टीकेवरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि शिंदे गटात वाद सुरू झालाय। चतुर्वेदी नेमकं काय म्हणाल्या आणि त्यावरून वाद का रंगलाय पाहूया। एकनाथ शिंदे कौन आहे तू? कौन आहे तू? कौन आहे तू? तो उनको जाना जरूरी है, थाने तक ये आवाज पहुंचना जरूरी है। गद्दार गद्दारी रहेगा। प्रियंका चतुर्वेदी कोण आहे होई? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेवरून वाद रंगलाय। दीवार सिनेमामधील डायलॉगचा दाखला देत त्यांनी गद्दार हा शिक्का कपाळावर मारला गेल्याची टीका शिंदेंवर केली आहे। त्यावरून शिंदे गटाच्या नेत्यांनी सुद्धा प्रियंका चतुर्वेदी यांना लक्ष्य केलं। एकनाथ शिंदे कौन आहे तू? कौन आहे तू? कौन आहे तू? तो उनको जाना जरूरी है, थाने तक ये आवाज पहुंचना जरूरी है। गद्दार गद्दारी रहेगा। एक पिक्चर आई थी, आपको याद होगी, दीवार। दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं, उस पे लिखा है मेरा बाप चोर है। ये इनके माथे पे लगा है, श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है। प्रियंका चतुर्वेदी कोण आहे होई? राज्यसभा कशी मिळवली आहे आता उघडपणे बोलणं योग्य नाही। एखाद्या महिलेबद्दल आम्ही अपशब्द वापरू शकत नाही। जर वापरला तर त्याचा परिणाम वेगळे होतात। महिलाबद्दल अपशब्द बोलले, पण तो राज्यसभा कशी मिळवली हा अख्ख्या देशाला माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती। म्हणून आपलं जे आहे ना कर्तृत्व त्याच्यावर फोकस करा आणि त्याच पद्धतीने पायऱ्या चढा। आम्हाला शांतपणा शिकवण्याची गरज नाही। त्या चुकीचं बोलल्यात का? त्या खोटं बोलल्या नाही ना। 50 खोके एकदम ओकेचे सूत्रधार एकनाथ शिंदे आहेत। चतुर्वेदी यांना उत्तर देताना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी दावोस दौऱ्यावरून चतुर्वेदींना सवाल केले। त्यावर आपण कधीच दावोसला गेलो नाही असं उत्तर चतुर्वेदी यांनी दिलं आहे। काहीही संबंध नसताना तुम्ही दावोसला त्यावेळेला जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा तिथल्या गुलाबी थंडीत काय काय केलेलं आहे हे आम्हाला तुम्ही लोकांसमोर बोलायला लावू नका। त्याच्यामुळे स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने खालच्या पातळीचे आरोप करतायत हे जरा तोंड सांभाळून बोला। मी कधीही दावोसला गेलेली नाही, पण एक दिवस नक्की जाईल। गद्दार सेनेच्या मंदबुद्धी महिलेने हे दाखवून दिलं की त्या फक्त गद्दार नाहीत तर खोटारड्याही आहेत। आता पुन्हा रडायला सुरुवात करा। तुमच्याकडे तुमचे अश्रू पुसण्यासाठी टिश्यूही नाहीत। आता राहिला प्रश्न दावोसचा। मागच्या वर्षी तुमच्या ठाण्यातील राजकुमार कोणत्या अधिकाऱ्यांना दावोसला गेले होते? अधिकाऱ्यांसोबत कोणत्या अधिकाऱ्यांना बसले होते? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।